नाल्यातील पानवेल बाहेर काढण्यासाठी वसई विरार महानगरपालिकेने जेसीबीला जाळीची बकेट बसून नालेसफाई सुरू केली। हा पालिकेचा यावर्षीचा पहिलाच उपक्रम असून तो पूर्णपणे यशस्वी ठरलेला आहे। महापालिका उपायुक्त नानासाहेब कामटे यांनी नालासोपारा पश्चिम श्रीपस्थ येथील नाल्याच्या कामाची आज पाहणी केली। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप गायकवाड यांनी। पाहूया। वाढती रोगराई लक्षात घेता वसई विरार महापालिकेच्या माध्यमातून नाल्यातील जे पानवेल आहे तो काढण्यात येत आहे। आपण जर बघितलं तर आता आपण नालासोपारा पश्चिमेच्या या मुख्य नाल्याच्या या बाजूला आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी जाळीची जी बकेट आहे या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे आणि पानवेल अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी नाल्यामधून काढण्यात येत आहे। जवळपास वसई विरार नालासोपारा शहरामध्ये असे मोठे मोठे जे आहेत 28 नाले आहेत आणि याच पद्धतीने जे आहेत या नाल्याची साफसफाई होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणचे महापालिकेचे जे उपायुक्त आहेत नानासाहेब कामटे सर हे या घटनास्थळी या ठिकाणी आलेले आहेत आणि पाहणी करून या ठिकाणी पूर्णतः या नाल्याची स्वच्छता करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ही जी स्वच्छता होत असल्यामुळे नागरिकांमध्ये देखील एक समाधानाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यामुळे जे आहे या नाल्याची साफसफाई आता जलद गतीने होत असताना आपल्याला दिसून येत आहे। संदीप गायकवाड, लोकशाही मराठी, नालासोपारा। नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने आपण पोकल्यांचा वापर करून जे बकेट वापरत होतो त्यांनी जर साफ करायला आपण गेलो तर यामध्ये पाणी त्याच्यासोबत येत होते। या अनुषंगाने आपण हे नवीन बकेट केलेले आहे की ज्यामध्ये पाठीमागच्या बाजूला फक्त जाळी असेल आणि यामुळे त्या बकेट सोबत कोणतेही पाणी न येता फक्त आपल्याला पानवेल काढण्यासाठी त्या बकेटचा वापर करता येईल। त्यामुळे या कामाचं जे स्पीड आहे ते खूप चांगल्या प्रकारे वाढलेलं आहे। आपण साधारणतः एक दिवसामध्ये जवळजवळ 400 मीटर पर्यंतचा नाला आपण या बकेटच्या साहाय्याने साफ करत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।